भरत गोगावलेंचा वनवास अखेर संपला। पालकमंत्री पदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात। पालकमंत्री पदाची जबाबदारी म्हणजे जनतेच्या सेवेची दुसरी संधी, गोगावलेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला। पालकमंत्री पदाची धुरा जळगावच्या गिरीश महाजनांकडे। स्थानिक 3 मंत्र्यांना डावलल्याची चर्चा। साताऱ्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत ठिणगी। भाजपचे शिवेंद्रसिंह राजे साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पांबाबत मोदी फडणवीसांमध्ये सकारात्मक चर्चा। मी दिल्लीत असलो तरी आणि मुंबईत असलो तरी चर्चा। दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, तर मी महाराष्ट्रातच, महाराष्ट्राची माझ्यावर जबाबदारी असल्याचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनाही काँग्रेसमध्ये जायचं होतं, काही लोकांना ते पक्षात नको होते। एकनाथ शिंदेंबाबत हुसेन दलवाई यांचं मोठं विधान। नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक। खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा आक्रोश मोर्चा। यमराज रेड्याला सोबत घेऊन ठाकरे सेना उतरली रस्त्यावर। 24 तासवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीची इनसाइड स्टोरी। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा बैठकीत सुप्रिया सुळेंना सवाल। सभागृहात जसं लढतोय तसंच रस्त्यावरही लढायचं, सुळेंचे जिल्हाध्यक्षांना निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पांबाबत मोदी फडणवीसांमध्ये सकारात्मक चर्चा। आधी मुंबई जाम आणि मग काम। 29 ऑगस्टच्या आंदोलनावरून मनोज जरांगे ठाम। तब्येतीच्या कारणास्तव नाही आलो तर जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर, जरांगेंचं वक्तव्य। राज्यात पुढील 3 दिवस हलक्या सरींचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट विभागात वादळी पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरी बरसणार।